नमस्कार. 15वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. किम निमित्ते कोणे एके ते सिद्धीन वचता ठाके तरी तेथीचेनी अपरित ओखे अपरितो शोभावेना. म्हणजे काय की कधी कधी आपण सत्कर्म सत्कार्य सद्विचाराने 24 तास योग येऊन भक्तून काम करतो. आपल्या देहमन बुद्धीने हे घडत राहते या संघाताने. पण कधी कधी काय होतं की ते पूर्ण होतं किंवा नाही होत. त्यांनी सिद्धी प्राप्त होते, म्हणजे ते अंतत्वाला जातं किंवा नाही जात. पण तरीही आपण समजा सत्कार्य झालं, पूर्ण त्याचं फळ मिळालं, गोल्ड मेडल मिळालं, सगळं झालं, व्यवस्थित सगळं झालं, तर यस मैंने किया आहे आणि मी सगळ्यात ग्रेट आहे, वाह का आनंदात आहे वगैरे वगैरे वगैरे, आणि खूप मोठ्या पार्ट्या वगैरे वगैरे या गोष्टी करतात. तर तुम्हाला माहिती आहे. आणि कधी असं होतं की ते सफल होत नाही, तर मग त्यावेळेला असंतोष नको करायला, खूप त्रागाई करायला नको, आहे की नाही. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कधी चांगलं कधी वाईट, इट इज पार्ट ऑफ लाईफ. माझे एक नाते आहे, कधी म्हणतात की इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, की कधी जिंकतो कधी हरतो, कधी ठेच लागते, कधी एकदम हवेत आपण उडत असतो वगैरे वगैरे. म्हणजे हे त्यांचे वाक्य. पण हे सगळं इट्स पार्ट ऑफ लाईफ. तर आपण हे सगळं एक्सेप्ट करायचं. कधी चांगलं कधी वाईट, कधी आरोग्य कधी अनारोग्य, कधी जिंकतो कधी हरतो, कधी एकदम गोल्ड मेडल मिळतं, कधी एकदम 0 मार्क मिळतं, कधी सगळं चांगलं असतं, कधी काहीच चांगलं नसतं, कधी सगळे चांगले लोक मिळतात, कधी एकदम वाईट लोक मिळतात, कधी आपल्याला चांगली संगत मिळते तर त्यांच्याबरोबर सतत राहावं असं वाटतं, पण ते चांगल्या गोष्टींना पण अंत असतो. कधी वाईट लोकांमध्ये राहतो आणि 2 दिवस राहिल्यानंतर असं वाटतं केव्हा सुटतो, पण तरी त्यांच्याबरोबर 1 आठवडा राहावं लागतं वगैरे. ह्या त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी ते सांगत होते. तर तरी आपला समतोलता सद्विचार, आपण भगवंताशी एक रूप राहून योग येऊन बघतो, सतत सत्कार्य 24 तास भगवंताची सेवा करत राहायची. जास्तीत जास्त वाईट गोष्टी करायचा आपण जो विचार आहे तो अवॉइड करायचा, आणि ते करायचं पण नाही. आधीच त्यांनी सांगितलेलं. किती हरायचा प्रसंग आला तरी आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिटने हरायचं आणि त्यांना शेक हँड करायचं आणि मग निघून जायचं. तसं किम निमित्ते कोणी एके ते सिद्धीन वचता ठाके तरी तेथीच आणि अपरित ओके शोभा नाही. जिंकलो तर देवा तुझ्यामुळेच झालं, हारलो तरी देवा तुझ्यामुळे झालं, असं म्हणून आपण समतोलतेने योग येऊन बघतो, भगवंताची सतत सेवा करतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. धन्यवाद.